लोकमंगल बँकेच्या वतीनं आई पर्यटन योजनेअंतर्गत आयोजित व्यावसायिक कर्ज आणि महिला उद्योजिका मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। लोकमंगल बँकेचे अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल बँकेच्या वतीनं श्री क्षेत्र आळंदी इथं आई पर्यटन योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज आणि महिला उद्योजिका मेळावा घेण्यात आला। प्रारंभी आई कर्ज योजनेअंतर्गत महिलांना टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी वाहन कर्जाची चावी प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला। या योजनेअंतर्गत कर्जाच्या चेकचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे विश्वस्त हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी, पर्यटन विभागाचे प्रकल्प अधिकारी मयूर नांद्रे, लोकमंगल बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे, लोकमंगल पतसंस्थेचे संचालक शिवाजी माळी यांची प्रमुख उपस्थिती होती। पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांनी आई पर्यटन योजनेअंतर्गत विविध शासकीय माहिती उपस्थित महिलांना आणि ग्राहकांना दिली। बँकेचे उपाध्यक्ष प्रदीप नागणे यांनी लोकमंगल परिवार आणि लोकमंगल बँकेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली। या कार्यक्रमाला श्री क्षेत्र आळंदी परिसरातील ग्राहक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमंगल बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। मोठं आई बापाच्या घरी व्हायचं आणि एका क्षणात आई बापाने जिथं लग्न ठरवलं तिथं सगळ्याचा त्याग करून एका जन्मासाठी नाही 7 जन्मासाठी जायचं आणि तिथल्या सर्वांची काळजी घेत असताना स्वतःच्या मधील जी काही कौशल्य आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि चूल आणि मूल इथेच रमायचं। पण लोकमंगल बँकेच्या माध्यमातून आज आपल्याला ही योजना तुमच्या समोर आणलेली आहे आणि या योजनेचं नावच फार सुंदर आहे। म्हणजे स्त्रीला मातृत्वाचं जे वरदान आहे ते नाव या योजनेला शासनाने दिलेलं आहे। आई नेमकी काय असते? आम्ही कीर्तनकार मंडळी नेहमी सांगत असतो की आईच्या विषयी चिंतन मांडताना आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वराचा समन्वय ज्या ठिकाणी होतो तिला आपण आई म्हणतो। हृदयाच्या मखमली मिठी जपून ठेवण्यासारखे 2च शब्द असतात जिला आपण आई म्हणतो। जिच्या हृदयामध्ये नवनीताचं मार्दव असतं, फुलांचा अर्ज होते तिला आई म्हणतो। तर ह्या आईला आर्थिक सक्षम करण्याची जबाबदारी लोकमंगल बँकेने आणि या शासनाच्या आई या योजनेने आणलेली आहे।